आदिराज तर सगळ्यांच्या घरी जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाती पार्वती पिता महादेवा। तर मित्रांनो गणपती बाप्पा आले घरी तर गणपती बाप्पा पुढे डेकोरेशन करण्यासाठी गणपती बाप्पा यायच्या आधी 2 दिवस आधी डेकोरेशनची तयारी करतोय। तर डेकोरेशनची थीम आहे जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान। गणपती बाप्पा आल्यावर त्यांची स्थापना करून त्यांच्या पुढे मी डेकोरेशन केले जय जवान जय किसान। चला तुम्हाला तर दाखवते तर माझ्या डेकोरेशन केलीची माहिती तुम्हाला देते। जय जवान आपल्या घरात सुखात झोपतो आपण 2 वेळा पोटभर जेवतो हे आपल्या सुखामागे कुणाचे तर कष्ट आहेत हे आपण विसरलो असतो। जवांना आपले घरदार सोडून सीमेवर पडत्या सूत्रांपासून आपल्या देशाचे म्हणजे आपले रक्षण करत असतो। ऊन पाऊस थंडी वारा वादळ या कशाची तमाट्याला नसते। देशातील समाजकंटकाशी झगडताना कित्येक जवानाला आपले प्राण गमवायला लागतात। आपण आपल्या कुटुंबात दिवाळी दसऱ्याचा आनंद लुटत असतो तेव्हा सैनिक आपल्या घरापासून आपल्या घरादारापासून दूर राहून संरक्षणाचे काम करत असतात। म्हणून गाणं आठवलं निसर्ग संकट ओढावते अप्रक्रिया करली की परकीय अर्क मारण्यात तेव्हाच आपल्याला आपल्यासाठी धडपडणाऱ्या कष्ट करणाऱ्याची आठवण येते। ए मेरे वतन के लोगों जरा हाथों में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। फक्त युद्ध चालू झाल्यावर आपल्याला त्याची आठवण येते। वेळोवेळी त्यांना पत्रे लिहून आपण त्यांची आपण आठवण ठेवली त्यांनाही आपले काम करताना दुप्पट प्रेरणा नाही मिळणार का? म्हणून जय जवान जय किसान जय जवान जय किसान हा आपला दैनंदिन मंत्र झाला पाहिजे। जय हिंद जय हिंद। सबसे ऊपर तू ही हमेशा ओवर फ्रेम गणेशा तू रहना साथ हमेशा ओवर फ्रेम गणेशा तू रहना साथ हमेशा। आता जय किसान मोठला बैल दोन तुझ्या मोठला बैल दोन मोठला बैल दोन
तुझ्या मोठला बैल दोन, शेतकरी दादा रे. मोठला बैल दोन, तुझं शेती मळ्याचं गाणं मी गातोय आनंदानं. तुझं शेती मळ्याचं गाणं मी गातोय आनंदानं. शेतकरी दादा रे. तुझ्या मोठला बैल दोन, तुझं शेती मळ्याचं गाणं मी गातोय आनंदानं. समजा शेतकऱ्याने शेतात कामच केलं नाही तर काय होईल? आपली भूक कशी भागेल? ह्या शेतकरी दिवस रात शेतात राबतो, ओसाड जमिनीला शेती उगा करतो. त्या जमिनीचा कस पाणी लक्षात घेऊन तो पीक लावतो. तिची योग्य काळजी घेतो. तिची आवश्यक खते कुरतो, खते उकरतो, खत टाकतो. म्हणून शेतात चांगले पीक येते. किती अडचणी संकटे युद्धात त्याला मुकाबला करायला लागतो. कधी त्या पिकांवर कीड पडण्याची भीती असते. शेतातून घुशी यापासून त्याला पीक वाचवायचे असते. लाल बहादूर शास्त्री हे आपले पंतप्रधान होते. लाल बहादूर शास्त्रींनी त्यावेळी ही घोषणा दिली होती, जय जवान जय किसान. हे घोषवाक्य लोकप्रिय झाले होते. त्या काळात आपल्याला अन्नधान्याचा तुटवडा पडला होता. परकीय शत्रूने आपल्यावर आक्रमण केले होते. त्या महान नेत्याने भारताच्या जन्याला जागे केले आणि तुमच्यासाठी कष्ट करणारा शेतकऱ्याला व सैनिकाला विसरू नका. पीक तयार झाल्यावर त्याला चोरांपासून ते सांभाळायचे असते. त्यामुळे दिवसा गोफण आणि रात्री वाखण त्याला करावी लागते. आपले शेत सोडून त्याला कुठे दूर जाता येत नाही. म्हणूनच माझा नारा जय किसान शेतकरी राजा. काळ्या मातीत तिफन चालती. इज थलकय नाचती. ढग ढोल वाजवितो. सर्जार माझ्या ढवळ्यार माझ्या पवळ्यार. तर मित्रांनो, आमचं डेकोरेशन कसं वाटलं आमचं डेकोरेशन? तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद. माय फ्रेंड गणेशा, तू रहना साथ हमेशा. जय गणेश जय गणेश जय गणेश. देवा माता जाती पार्वती पिता